उन्हाळा सुरू झाला की बाजारात भरपूर प्रमाणात कैऱ्या विकण्यासाठी येतात आणि अशा वेळेस आपण कैरीचे अगदी वेगवेगळे प्रकार बनवत असतो. त्यातलाच आज एक प्रकार आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं आज आपण इथे हा कैरीचा जाम तयार करणार आहोत. अगदी मस्त गोड, थोडासा तिखट आणि आंबट अशा चवीचा हा जाम इथे बनवून तयार होतो. अशा पद्धतीने हवाबंद डब्यामध्ये किंवा एखाद्या काचेच्या बरणीमध्ये तुम्ही याला भरून ठेवलं की अगदी वर्षभर आरामशीर टिकतो, अजिबात खराब वगैरे होत नाही आणि चपातीसोबत किंवा पराठ्यांसोबत किंवा डाळ भातासोबत काहीतरी चटपटीत खायला हवं असेल, तर अशा वेळेस तुम्ही हा कैरीचा जाम नक्कीच खाऊ शकता. चला मग वेळ न वाया घालवता लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी अर्धा किलो कैरी घेतलेली आहे. आता हे बघा, कैरी घेताना अशा पद्धतीने हाताने तिला दाबून बघायचं आहे. अगदी कडक लागते हाताला, अजिबात नरम वगैरे पडलेली नाही आहे. अशाच पद्धतीने अगदी कडक अशी कैरी आपल्याला इथे निवडून घ्यायची आहे. ज्या कैऱ्या खूप नरम पडलेल्या असतात किंवा आतमध्ये थोड्याशा पिवळ्या झालेल्या असतात किंवा थोड्याफार पिकलेल्या असतात, अशा कैऱ्या आपल्याला इथे अजिबात घ्यायच्या नाही आहे. आता अर्ध्या तासासाठी कैरी मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. तिला चांगलं स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर एका सुती कापडाने चांगलं कोरडं असं पुसून घेतलेलं आहे. त्यानंतर वरचा जो देठाचा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि पिलरच्या मदतीने वरचं जे साल आहे कैरीचं, ते अशा पद्धतीने आता आपण काढून टाकणार आहोत. तर इथे मी अर्धा किलो कैरीपासून हा जाम इथे तयार करणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 1 किलो कैरीसुद्धा इथे घेऊ शकता. तर दोन्ही कैरींची जी वरची साल आहे ती आपली इथे आता काढून झालेली आहे. त्यानंतर आता आपण ही कैरी कट करून घेणार आहोत. तर हे बघा, कट केल्यानंतर तुम्ही आतमध्ये कैरी बघू शकता. अजिबात नरम वगैरे पडलेली नाही आहे किंवा कुठेही पिवळी वगैरे झालेली नाही आहे. तर हे बघा, अशाच पद्धतीने अगदी कच्ची अशी कैरी आपल्याला इथे घ्यायची आहे. आता ह्या कैरीच्या अशा पद्धतीने आपण फोडी करून घेणार आहोत. कैरीचा जो मधला कोयचा भाग असतो ना, तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने ह्या कैरीच्या फोडी करून घ्यायच्या आहे. हा जो जाम आहे ना, हा चवीला खूप छान लागतो, अगदी मस्त लागतो. लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात. फक्त शक्यतो कैरी घेताना ही थोडीशी मीडियम अशी आंबट घ्यायची आहे. म्हणजे खूप आंबट असलेली कैरी अजिबात तुम्ही इथे वापरू वगैरे नका, कारण त्यासाठी मग खूप तुम्हाला गूळ किंवा साखरेचा वापर करावा लागेल. तर हे बघा, अशा पद्धतीने आता एक मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपल्याला ह्या कैरीच्या अशा पद्धतीने छोट्या-छोट्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने. आता ही जी कैरी आहे ना, ही आपण शिजवून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे. आता त्यामध्येच अशा पद्धतीने छोट्या-छोट्या फोडी करून घेतल्या की पटकन कैरी अशी आपली शिजल्या जाते. तर हे बघा, सर्व कैरीच्या अशा पद्धतीने फोडी तयार करून घेऊया. तर सर्व कैरी इथे माझी कट करून झालेली आहे. आता आपण हिला वाफवून घेणार आहोत. तर अजिबात पाणी वगैरे काहीही न वापरता आपल्याला ही कैरी वाफवून घ्यायची आहे. तर एक मोठा कुकर घेतलेला आहे. त्यामध्ये खाली थोडंसं पाणी टाकलेलं आहे. एक स्टँड ठेवायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हा कैरीचा जो डब्बा आहे कुकरचा, तो यामध्ये ठेवायचा आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ह्या कुकरच्या डब्यामध्ये अजिबात आपल्याला पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे. आता झाकण लावून मीडियम फ्लेमवर आपल्याला याच्यात 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे मी 4 शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या. त्यानंतर बघू शकता तुम्ही, आपली जी कैरी आहे ना, ती अगदी छान व्यवस्थित अशी इथे शिजलेली आहे. जर तुम्हाला वाटत असेल थोडीफार कच्ची असेल तुमची कैरी, तर पुन्हा कुकरला तुम्ही 1 ते 2 शिट्टी त्याची करून घेऊ शकता. पण अशा पद्धतीने छोट्या-छोट्या फोडी करून घेतल्या की कैरी अगदी पटकन अशी शिजते. आता हिला चमच्याने व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता चमच्याने सुद्धा अगदी छान ती व्यवस्थित अशी मॅश होते. पण तरीसुद्धा आपण अगदी स्मूथ असं टेक्स्चर तयार करणार आहोत याचं. त्यासाठी एक छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता हा सर्व कैरीचा पल्प इथे मी काढून घेतलेला आहे. आता याला मिक्सरमधून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. अगदी स्मूथ टेक्स्चरचं असं आपल्या इथे हे कैरीचं पल्प तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. अगदी छान मिक्सर चालू बंद करत आपल्याला पल्स मोडवर याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने. आता आपण पुढची कृती बघूया. याला थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊया. आता इथे कढईमध्ये आपण थोडेसे काही खडे मसाले भाजून घेणार आहोत. तर त्यामध्ये इथे मी पाव चमचा मोहरी, पाव चमचा मेथीदाणे आणि पाव चमचा बडीशेप आणि पाव चमचा जिरं घेतलेलं आहे आणि 4 ते 5 काळी मिरी घेतलेली आहेत. अगदी कमी बेसिक मसाले घेतलेले आहेत इथे मी. आता याला आपल्याला फक्त अर्धा मिनिटांसाठी थोडंसं असं परतवून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने हलकंसं हे तडतडायला लागलं की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि याला सुद्धा काढून घ्यायचं आहे. हे बघा, असं थोडंसं भाजून झालं की एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याला थोडंसं आपल्याला गार करून घ्यायचं आहे. आता मिक्सरमधून आपण जो कैरीचा पल्प तयार करून घेतलेला होता, तो आता मी कढईमध्ये काढून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. तर जेवढा आपला कैरीचा पल्प आहे, तेवढाच आपल्याला यामध्ये गूळसुद्धा घालायचा आहे. तर इथे मी गूळ वापरलेला आहे. तुम्ही गुळाच्या ऐवजी सेम प्रमाणामध्ये साखरेचा सुद्धा वापर करू शकता.
जर तुमची कैरी जी आहे ती खूप जास्त आंबट वगैरे असेल, तर यामध्ये तुम्ही गुळाचं किंवा साखरेचं जे प्रमाण आहे ना, ते थोडंफार वाढवू शकता. आता गूळ जो आहे ना, तो सुरीने अगदी बारीक चिरून घेतल्यामुळे पटकन मिक्स झालेला आहे. आता ही कढई आपण गॅसवर ठेवलेली आहे. अगदी लो फ्लेमवर आपल्याला याला चांगलं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. तर गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवायची आहे आणि जाड बुडाची कढई घ्यायची आहे, म्हणजे तळाला करपणार नाही आणि सतत आपल्याला याला चमच्याने व्यवस्थित असं परतत राहायचं आहे या पद्धतीने. आता गूळ घातलेला आहे त्यामुळे सुरुवातीला थोडंसं हे मिश्रण असं सैलसर होतं, पण जसजसं आपण याला परतत जाऊ तसं ते घट्टसर व्हायला सुरुवात होते. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. साधारण अर्धा छोटा चमचा मी यामध्ये मीठ घातलेलं आहे. त्यानंतर आपण जे जिरं, बडीशेप, मेथीदाणे आणि मोहरी जी भाजून घेतलेली होती, ती अशा पद्धतीने थोडीशी बारीक करून घेतलेली आहे. खूप जास्त बारीक पावडर करायची नाही, थोडीशी जाड बारीक ठेवायची आहे. त्यानंतर अगदी पाव चमचा यामध्ये हळद घातलेली आहे. हळद घातल्यामुळे याला रंग फार छान येतो आणि आता हे सर्व साहित्य एकदा पुन्हा यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. लाल मिरची जी आहे ती आपल्याला सर्वात शेवटी यामध्ये घालायची आहे. तर सुरुवातीला फक्त हे बेसिक मसाले यामध्ये घातलेले आहेत आणि पुन्हा एकदा याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. तर तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी याची अजून थोडीशी पातळ आहे. तर पुन्हा आपण याला साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी परतवून घेणार आहोत. फक्त सतत आपल्याला चमच्याने याला हलवत राहायचं आहे, म्हणजे जेणेकरून तळाला खाली हे करपणार नाही. आता तुम्ही बघू शकता थोडंसं हे जे मिश्रण आहे ना, हे घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे. साधारण 4 ते 5 मिनिटंच आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. कारण ऑलरेडी आपण ही जी कैरी आहे ना, ती सुरुवातीला शिजवून घेतलेली आहे. आता सर्वात शेवटी यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. तर 2 मोठे चमचे मी यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे. आता दिसायला जरी तुम्हाला असं वाटत असेल, की लाल तिखट खूप घातलेलं आहे, पण खाताना अजिबात हे तिखट लागत नाही. कारण कैरी ही आंबट असते, त्यामुळे गोड, आंबट आणि तिखट चवीचं असं मस्त असं हे जाम इथे आपलं बनवून तयार होतं. तिखट जे आहे ना, ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी-अधिक करू शकता. आता तिखट घातल्यानंतर पुन्हा फक्त अर्धा मिनिटांसाठी आपण याला चांगलं व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत. हे बघा या पद्धतीने. तर फक्त अर्धा मिनिटं मी याला चांगलं व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे. बघू शकता रंगसुद्धा फार छान आलेला आहे. आता इथे आपलं मस्त असं चटपटीत आणि टेस्टी असं कैरीचा जाम बनवून तयार झालेला आहे. आता गॅस इथे आपल्याला बंद करायचा आहे. बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे, कारण गार झाल्यानंतर हे अजून थोडंसं घट्टसर होतं. कैरीचे आपण अगदी वेगवेगळे प्रकार बनवत असतो, पण हा प्रकार तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. खूप चविष्ट लागतं हे चवीला. तर हे बघा आता याला पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचं आहे. पूर्णपणे गार झाल्यानंतर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये याला भरून ठेवायचं आहे. शक्यतो काचेच्या बरणीचाच वापर करायचा आहे आणि एकदा जर तुम्ही हा जाम बनवून ठेवला ना, की अगदी वर्षभर तो आरामशीर टिकतो. अजिबात खराब वगैरे होत नाही. तुम्ही फ्रिजमध्ये याला स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा हवं असेल तेव्हा तुम्ही चपातीसोबत किंवा पराठ्यांसोबत किंवा डाळ-भातासोबत हा एन्जॉय करू शकता. खूप मस्त लागतो. एकदा नक्की ह्या पद्धतीने तुम्ही मस्त गोड, आंबट, तिखट आणि चटपटीत असा हा कैरीचा जाम बनवून बघा. आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.